नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्राचे काही टॉपिक जे आहेत ते कव्हर करणार आहोत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, इंडिका हा ग्रंथ कोण लिहिला? याचं उत्तर असणार आहे मेगस्थेनीसने. काय केलं आहे तर इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला तत्कालीन जी काही समाजरचना होती, म्हणजे समाजामध्ये असणारे जातीपाती होत्या, यांच्याविषयीची माहिती जी आहे ती मेगस्थेनीसच्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. ठीक आहे, हे लेक्चर तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे. कसलाही टाइमपास न करता एकदम रॅपिड फायर पद्धतीनं आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत हे कव्हर केलं आहे. ऑप्शन ठेवले नाही जेणेकरून तुमचा वेळ वाचावा, हा त्यामागचा हेतू आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदाडो या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मृतांची टेकडी असा या शब्दाचा अर्थ होतो, तो लक्षात ठेवा. हडप्पा या ठिकाणी पहिल्यांदा काय झाले होते तर या संस्कृतीचे अवशेष सापडलेले होते, त्यामुळे त्या ठिकाणावरून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. तसेच या संस्कृतीचे अवशेष सिंधू नदी आणि त्याचबरोबर तिची जी काही खोरा आहे, या नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला अवशेष आढळले, त्यामुळं सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. तो मुद्दा लक्षात ठेवा. मोहेंजोदाडो आणि हे जे काही हडप्पा शहर आहे हे सध्या पाकिस्तानमध्ये आहेत, तो सुद्धा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कुठे दिले? तर सारनाथ त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन जे आहे ते दिलेले होते. एकूण बौद्ध परिषदा किती झाल्या? तर 4 बौद्ध परिषदा झाल्या होत्या, तो मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मौर्य सम्राटाने कलिंगच्या युद्धानंतर युद्धाचा त्याग केला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल सम्राट अशोक. सम्राट अशोक ज्यावेळेस राजपदावर आला त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कलिंगवर आक्रमण केलं आणि कलिंगवर आक्रमण करून कलिंगच्या राजाचा पराभव केला. कलिंगच्या युद्धादरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झाला की ते पाहून सम्राट अशोकाचं मनपरिवर्तन झालं आणि हिंसक मार्गाकडून अहिंसेचा मार्ग त्याने निवडला. पुढे बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचबरोबर बौद्ध धर्माचा प्रसार सुद्धा त्या ठिकाणी या सम्राट अशोकानं केला होता, तर तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सम्राट अशोक हा कलिंगचं युद्ध महत्वाचं आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतलं गेलं आहे? तर मुंडकोपनिषद यातून सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे ते घेतलं आहे. IMP करून ठेवा, खूपदा प्रश्न रिपीट झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर रायगड हे आपल्याला माहिती आहे, मात्र तारीख लक्षात ठेवा. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अष्टप्रधान मंडळ होतं, किंवा त्याला आपण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी म्हणूयात. त्यावरच एक प्रश्न आहे बघा, अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य या पदाचे मुख्य काम काय होते? तर राज्याचा जो काही जमा खर्च आहे तो पाहणं हे या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाचं काम जे आहे ते आपल्याला सांगता येतं. पुढे जाऊयात. तिसरे पानिपतचे युद्ध कोणामध्ये झाले? तर मराठा तसेच अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये 1761 मध्ये तिसरे जे काही पानिपतचे युद्ध आहे ते झालं आणि या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अहमदशाह अब्दालीचा काय झाला होता? विजय झालेला होता. एकूण पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत. पहिली पानिपतची लढाई जी आहे ती बाबर वर्सेस आपल्याला जो काही इब्राहिम लोदी आहे त्यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळते. यामध्ये बाबरचा त्या ठिकाणी विजय जो आहे तो झालेला होता. बाबरने पहिल्यांदा पानिपतच्या या युद्धामध्ये काय केलं होतं? तोफांचा वापर भारतामध्ये केला होता. भारतामध्ये पहिल्यांदा जर तोफाचा वापर कोणी केला विचारलं तर बाबर असेल. दुसरं पानिपतचं जे काही युद्ध आहे ते अकबर वर्सेस हेमू यांच्यामध्ये त्या ठिकाणी होतं, म्हणजे हेमचंद्र. यामध्ये अकबराचा त्या ठिकाणी विजय होतो, तो मुद्दा लक्षात ठेवा. हेमूचा पराभव होतो आणि हेमू हा दिल्लीच्या गादीवर बसणारा शेवटचा हिंदू शासक आपल्याला सांगता येतो. तिसरं जे काही आहे ते मराठा वर्सेस अहमदशाह अब्दाली 1761. ओके, पुढे जाऊयात. आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण होते? उत्तर असेल बंकिमचंद्र चटर्जी हे काय होते? या आनंदमठ नावाच्या कादंबरीचे लेखक होते, लक्षात ठेवा. आणि या आनंदमठ नावाच्या कादंबरीमधूनच आपण वंदे मातरम हे जे काही गीत आहे ते त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे, लक्षात ठेवा. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीमधलं आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. आता बंकिमचंद्र चटर्जी यांचं जे काही चॅटर्जी हे आडनाव आहे, हे चॅटर्जी आडनाव हे होतं का आधी? तर नाही, त्यांचं चट्टोपाध्याय असं त्या ठिकाणी आडनाव होतं. मात्र तत्कालीन ब्रिटिशांना चट्टोपाध्याय, त्याचबरोबर जर आपण बघितलं बंडोपाध्याय हे त्या ठिकाणी म्हणता येत नव्हतं, म्हणून त्यांनी चट्टोपाध्यायचं चॅटर्जी केलं, बंडोपाध्यायचं बॅनर्जी केलं. तर हे पुढे त्यांची अशीच नावं त्या ठिकाणी झाली, लक्षात ठेवा. बंकिमचंद्र चॅटर्जी आपण म्हणतो. सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये कोणी लागू केला?
तर उत्तर असेल लॉर्ड विल्यम बेंटिंग. बेंटिंगनं काय केलंय, त्याच्या कार्यकाळामध्ये सतीबंदीचा कायदा लागू केला. हा कायदा लागू व्हावा यासाठी प्रयत्न कोणी केले, तर बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. मुंबई प्रांतामध्ये आपल्या सर्वांचे माहिती असलेले ते म्हणजे नाना शंकर शेठ हे प्रयत्न करत होते. त्याचबरोबर जो काही आपला इथला प्रांत आहे म्हणजे मद्रास प्रांत आहे, तिथून अय्यर नावाचे व्यक्ती होते. या सगळ्यांनी सतीबंदीचा कायदा बंद व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच 1829 मध्ये बेंटिंगने हा कायदा केला होता. तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. 1857च्या उठावाचं तत्कालीन कारण काय होतं, तर तत्कालीन कारण जे आहे ते गाय आणि डुकराची चरबी होती. लक्षात ठेवा. आता गाय आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं यांना वापरायला देण्यात आलेले होते. म्हणजेच पूर्वी इनफिल्ड रायफली ज्या आहेत त्या होत्या, त्यांची जागा जी आहे म्हणजे पूर्वी ब्राऊन बीस नावाच्या बंदुका एक होत्या. ओके, ब्राऊन बीस नावाच्या बंदुका होत्या. त्या ब्राऊन बीस नावाच्या बंदुकांची जागा इनफिल्ड रायफलीने घेतली. मग नवीन बंदुका आल्या होत्या, त्यामध्ये मग ते कसं चालवायचं याचं प्रशिक्षण घ्यायचं होतं आणि तेच प्रशिक्षण देणं सुरू होतं. मात्र या नवीन काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली होती. गाय हे हिंदूंसाठी पवित्र होतं, तर डुक्कर हे मुस्लिम धर्मामध्ये अपवित्र मानलं जातं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी याला विरोध झाला आणि त्यातूनच या उठावाला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले, तर मुंबईमध्ये भरलेले आहेत. 1885 मध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते, वेमेशचंद्र बॅनर्जी हे होते. पहिलं अधिवेशन पुण्याला भरणार होतं, मात्र पुण्यामध्ये कॉलराची साथ होती, त्यामुळे हे अधिवेशन 1885 मध्ये पुण्यामध्ये भरू शकलं नाही. मुंबईला भरलं आणि या ठिकाणी किती प्रतिनिधी उपस्थित होते, 72 प्रतिनिधी उपस्थित होते. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी 1858चा कायदा केला होता आणि त्या कायद्यानुसार भारताचा जो काही गव्हर्नर जनरल होता तो काय बनला, भारताचा व्हाईसरॉय बनला. पहिला भारताचा व्हाईसरॉय कोण होता, मग कॅनिंग होतं. लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, हा अग्रलेख कोणी लिहिला, तर लोकमान्य टिळकांनी हा अग्रलेख लिहिला होता. कधी, ज्या वेळेस रँडची हत्या चाफेकर बंधूंनी केली होती, त्यानंतर सरकारने म्हणजे कोणी रँडची हत्या केली हे सरकारला कळत नव्हतं, अशा वेळी धरपकड सुरू केली होती. पुण्याला छावणीचं स्वरूप आलेलं होतं. त्यामुळे टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का हा अग्रलेख लिहून त्यांच्यावर टीका केली होती. पुढे जाऊयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली, तर उत्तर असेल 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलंय, पुण्यामध्ये या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं, सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोची मध्यस्थी, हे या सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाचं एक मुखपत्र होतं ज्याचं नाव आहे दीनबंधू, आणि हे दीनबंधू नावाचं मुखपत्र जे आहे ते कोणी स्थापन केलं होतं, त्याची सुरुवात कोणी केली होती, कृष्णराव भाल्लेकरांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी दिली, तर या प्रश्नाचं उत्तर असेल स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला ही घोषणा केलेली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनीच काय केलं होतं, 1875 मध्ये मुंबईमध्ये आर्य समाजाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा कोणत्या वर्षी स्थापन केली, तर 1924 मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न सुद्धा तो त्यांच्या संदर्भातलाच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाच्या वतीने त्यांनी 1937 मधल्या निवडणुका सुद्धा लढवलेल्या होत्या. 1936 मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना जी आहे ती केलेली होती. ओके, तर लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकारिणी सभा आणि स्वतंत्र मजूर पक्ष, संस्थापक बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे. चले जाव चळवळीची सुरुवात कधी झाली, तर 1942 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. आता नेमकं ही चळवळ का सुरू करण्यात आली होती, कारण की त्याआधी 1939 मध्ये ब्रिटिशांचं दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी आपल्या भारताला सुद्धा त्या ठिकाणी ओढलेलं होतं की भारत सुद्धा ब्रिटनच्या वतीने दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाला. परिणामी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला, मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पुढे 1940 मध्ये वगैरे वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला. पुढे 1942 मध्ये गांधींनी छोड भारत चळवळ जी आहे ती सुरू केली. या चळवळी दरम्यान ऑपरेशन 0 आवर नावाची मोहीम ब्रिटिशांनी राबवली आणि त्यानुसार महात्मा गांधींसहित इतर महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आलं होतं. जसं की या दरम्यान गांधींना अटक करून पुण्याच्या आखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं होतं. नेहरू यांना अटक करून नगरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर या बाबी लक्षात ठेवा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलं, तर या प्रश्नाचं उत्तर असेल अमृतसर. लक्षात ठेवा. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला या ठिकाणी अमृतसर शहरातली ही बाग आहे तिथे निषेध व्यक्त करण्यासाठी एक निषेध सभा आयोजित करण्यात आली होती, कारण की रौलेट ऍक्टच्या माध्यमातून डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणूनच या बागेमध्ये एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान डायरने त्या ठिकाणी गोळीबाराचा आदेश दिला
आणि निरापराध लोकांची इथे हत्या करण्यात आली, ज्याला आपण जालियनवाला बाग हत्याकांड असं त्या ठिकाणी म्हणतो. इथे जवळपास 379 लोकांची हत्या जी आहे ती सरकारी आकडेवारीनुसार करण्यात आली होती. पुढे याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली होती. आणि दादाभाई नौरोजी आपल्या म्हणजे एकंदरीत सर या पदवीचा जो काही त्याग आहे रवींद्रनाथ टागोरांनी केला होता त्या दरम्यानच. ओके. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दादाभाई नौरोजी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल, त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे. शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरोधामध्ये संघर्ष करा हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? उत्तर असेल डिप्रेस क्लासेस मिशन. कधी? 1906 मध्ये. कोण्या ठिकाणी? मुंबईमध्ये. कोणाला जर पुणे वाटत असेल तर नाही, लक्षात ठेवा. पुण्यामध्ये 1908 मध्ये त्यांनी काय केली होती? याची शाखा सुरू केली होती. मात्र स्थापना 1906 मध्ये मुंबईमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. आता इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका, कारण की डिप्रेस क्लासेस एज्युकेशन आहे. एज्युकेशन कोणाचं आहे? बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि मिशन जर विचारलं तुम्हाला फक्त तर ते आहे कोणाचं? तर लक्षात ठेवा म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांचं. ठीक आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचं डिप्रेस क्लासेस मिशन, बाबासाहेबांचं डिप्रेस क्लासेस एज्युकेशन. ओके. पुढे जाऊयात. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची घोषणा कधी केली? तर 26 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाची घोषणा केली. अस्पृश्यांसाठी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाची घोषणा केली होती. असं करणारं ते भारतातलं पहिलंच संस्थान सुद्धा होतं, तो मुद्दा लक्षात ठेवा. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर उत्तर असेल दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसचं 3 वेळा अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलं होतं. दुसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जिथून स्वराज्य हा शब्दप्रयोग त्यांनी अध्यक्ष भाषणामध्ये केलेला होता. ठीक आहे. दादाभाई नौरोजींनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती. त्यावेळेस त्यांना 20 रुपये इतकं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते आढळलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवणारच असं कोणी म्हटलेलं होतं? लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक यांनी ही प्रसिद्ध घोषणा बेळगाववरून केलेली होती. लोकमान्य टिळकांनीच बेळगाववरूनच होम रूल चळवळ जी आहे, होम रूल लीग जी आहे, त्याला सुद्धा सुरुवात त्यांनी केली होती. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली असा प्रश्न आहे? तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली होती आणि त्या फाळणीला विरोध म्हणून वंगभंगाची चळवळ जी आहे ती बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. पुढे 1911 मध्ये दिल्ली दरबार भरतो. त्या दिल्ली दरबारामध्ये जो काही हार्डिंग द्वितीय असतो, त्या हार्डिंग द्वितीयांनी बंगालची फाळणी जी रद्द झालेली होती, म्हणजे बंगालच्या फाळणी रद्द झाल्याची घोषणा त्याने त्या ठिकाणी केली. म्हणजे फाळणी झाली कर्झनच्या काळामध्ये, फाळणीची घोषणा रद्द करण्यात आली हार्डिंगच्या काळामध्ये. त्यावेळेस इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मेरी या दिल्ली दरबाराला उपस्थित होते. पुढे जाऊयात. लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं. त्यांनी लोकहितवादी या नावाने लेखन केलं. त्याचबरोबर शतपत्रे जी आहेत त्यांनी लिहिली होती याच नावाने, आणि ती प्रभाकर नावाच्या भाऊ महाजन यांच्या वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली होती. तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. महात्मा गांधींनी दांडी यात्रा कशासाठी काढली होती? तर मिठाचा कायदा मोडण्यासाठी 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती. साबरमती नावाचं त्यांचं जे काही आश्रम होतं, त्या साबरमती आश्रमावरून 12 मार्च रोजी महात्मा गांधी निघाले. 5 एप्रिलला महात्मा गांधी जे आहेत ते दांडीच्या किनारी भागामध्ये पोहोचतात. एकूण त्यांना 24 दिवस हे अंतर पार करण्यासाठी लागलेलं होतं. एकूण अंतर किती होतं? 385 किलोमीटरचं हे अंतर होतं. मैलमध्ये विचारलं तर 240 मैलाचं अंतर होतं. एकूण जर आपण बघितलं तर दिवस त्यांना लागले 24 दिवस. किती सहकारी महात्मा गांधींसोबत होते? 78 सहकारी होते. त्यातले महाराष्ट्रातले किती होते? 13 सहकारी महात्मा गांधींसोबत होते. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी होते. तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 6 एप्रिलला महात्मा गांधींनी मीठ उचललं. 4 मेला पुढे त्यांना अटक होते. पुढे जाऊयात. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे. कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये केली आहे. पुण्यामध्ये कधी? 1905 मध्ये त्यांनी या भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि 1906च्या बनारस इथल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. पुढे जाऊया. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो मुद्दा लक्षात ठेवा. IMP प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. औरंगजेबाचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर नगरमध्ये 1707 मध्ये नगरमध्ये एक भिंगार नावाचं गाव आहे. त्या भिंगार नावाच्या गावामध्ये या औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झालेला होता. ठीक आहे. मराठ्यांची सत्ता संपवायला होता, स्वतःच संपून गेला, मात्र इथे त्याला काही मराठ्यांना संपवता आलं नाही.
गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न नावाचं नाटक यासारखी ग्रंथरचना जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. सायमन कमिशनरवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला? कारण त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. 1927 मध्ये कमिशन नेमलेलं होतं, 7 सदस्य होते, एकही भारतीय नव्हता, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. महाडचा चौदार तळे सत्याग्रह कधी झाला तर 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली असा पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही करण्यात आली होती आणि पुढे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही संस्था वाढली. जवळपास आता जर आपण बघितलं आशिया खंडातील सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेला ओळखलं जातं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये सातारा जिल्ह्यातील काले नावाचं जे काही गाव आहे त्या ठिकाणी याची स्थापना जी आहे, काले नावाचं गाव लक्षात ठेवा, काले नावाच्या गावी त्या ठिकाणी याची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती, तो मुद्दा लक्षात ठेवा. ओके. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमो आणि शिका ही योजना जी आहे ती सुरू केली होती. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर असेल बाळशास्त्री जांभेकर. कधी? 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि मराठी भाषेतलं पहिलं जे काही मासिक आहे दिग्दर्शन नावाचं ते सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांनीच सुरू केलं होतं. जर तुम्हाला विचारलं की मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते तर मराठी भाषेतील दैनिक जे आहे ते ज्ञानप्रकाश आहे, लक्षात ठेवा. ज्ञानप्रकाश या दैनिकाचे संस्थापक कोण आहेत? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. दैनिक काय आहे? दररोज प्रकाशित होणार. दर्पण हे काय होतं? सुरुवातीला पाक्षिक होतं, नंतर ते साप्ताहिक झालं. मात्र जर तुम्हाला प्रश्न आला की महाराष्ट्रातलं पहिलं दैनिक कोणतं तर ज्ञानप्रकाश, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, लक्षात ठेवा. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणले जाते? राजाराम मोहन राय यांना. पुढचा प्रश्न आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व कोणी केले तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व केलेलं होतं. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. हैदराबाद हा भाग निजामाच्या राजवटीखाली होता आणि त्याच्यामध्ये आपला मराठवाडा सुद्धा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ, तो मुद्दा लक्षात ठेवायचा. शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधून ती प्रकाशित झाली. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारतमधून ती पुन्हा प्रकाशित केली होती. यांचा विषय होता सामाजिक, धार्मिक ज्या काही सगळ्या प्रथा परंपरा होत्या त्याच्या विरोधात त्यांनी लेखन केलं होतं. पुढे जाऊयात. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचं उत्तर असेल कान्होजी आंग्रे. मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर आद्य क्रांतिकारक म्हणून आपण ओळखतो त्यांना. वासुदेव बळवंत फडके यांच्या वतीचा विचार केला तर दत्त महात्मे नावाचा 7000+ ओव्यांचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्याचबरोबर त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना पुढे अटक करण्यात आली. त्यांचं वकिलीपत्र जे आहे ते कनिष्ठ न्यायालयामध्ये गवा जोशी यांनी त्या ठिकाणी घेतलेलं होतं. वरिष्ठ न्यायालयामध्ये चिमणाजी आपटे यांनी त्यांचं वकिलीपत्र जे आहे ते घेतलेलं होतं. पुढे त्यांना यमन देशातील एडनच्या तुरुंगामध्ये अटक करून ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा काय झाला होता तर क्षयरोगाने मृत्यू झाला होता. तर वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव तत्कालीन जे काही वृत्तपत्र होतं अमृत बाजार घोषबंधूंचं त्यांनी केला होता. तो म्हणजे देशप्रेमाने उथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष अशा शब्दांमध्ये त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा ज्योतिबा फुले, लक्षात घ्या. अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली तर या प्रश्नाचं उत्तर असेल विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये या अभिनव भारत संघटनेची स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी केली होती. एक महत्त्वाची गुप्त क्रांतिकारी संघटना आपल्याला त्या ठिकाणी नाशिकमधली सांगता येते. ठीक आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला ओळखलं जातं तर दादोबा पांडुरंग तरखडकर. या प्रश्नाचं उत्तर असेल. आता पाणिनी का म्हटलं गेलं तर लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने पाणिनीने संस्कृत भाषेसाठी योगदान दिलं होतं तशाच पद्धतीने मराठी भाषेसाठी योगदान जे आहे ते दादोबाने दिलं होतं. मराठी भाषेचं व्याकरणाचं पुस्तक लिहिलं होतं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं. त्यांनीच मानधर्म सभेची स्थापना केली होती. परमहंस सभेची स्थापना सुद्धा दादोबांनी केली होती. तो मुद्दा लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कुठे झाली? उत्तर असेल बेळगाव. 1946 मध्ये जे काही साहित्य संमेलन भरलं होतं त्या साहित्य संमेलनामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. पुणे करार कोणामध्ये झाला असा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 मध्ये हा पुणे करार त्या ठिकाणी झाला. 24 सप्टेंबर 1932 लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर ज्यावेळेस जाती निवाडा जाहीर करण्यात आला होता, मॅकडोनल्डने जातीय निवाडा जाहीर केला होता, त्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ जो आहे
तो बहाल करण्यात आला होता. त्याला विरोध गांधींनी केला आणि त्यानुसार येरवडा कारागृहामध्ये ते उपोषण करत होते. आणि अशा वेळी त्यांची प्रकृती बिघडत असताना काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते बाबासाहेबांकडे गेले, त्यांना विनंती केली. त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहामध्ये जातात, गांधींची भेट घेतात, त्यांच्यामध्ये चर्चा होतो आणि त्यानुसार शेवटी हा करार होतो. या करारावर सही जर विचारली तुम्हाला तर सही गांधींची नाही, लक्षात ठेवा. करार गांधी आणि बाबासाहेबांमध्ये झाला होता, मात्र सही जी आहेत या करारावर काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी केली होती. तुम्हाला लक्षात ठेवा, कारण गांधी हे काँग्रेसचे सदस्य नव्हते किंवा अध्यक्ष नव्हते, त्यामुळे त्यांना या करारावर सही करता येणार नव्हती. ओके, या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी त्यांना राखीव जागा ज्या आहेत त्या देण्यात आल्या. या कराराची आठवण राहावी म्हणून राजाजी आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी पेनांची अदलाबदल केली होती. दोघांच्या सह्या होत्या का तर नाही, बऱ्याच जणांच्या सह्या त्याच्यावर होत्या. त्याच्यामध्ये राजाजींची सही सुद्धा होती. प्राचीन भारताचा इतिहास देणारे पहिले भारतीय इतिहासकार कोण होते तर विका राजवाडे लक्षात ठेवा. त्यांना इतिहासाचार्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्राचीन भारताचा इतिहास देणारे पहिले भारतीय इतिहासकार. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंटबॅटन, लक्षात ठेवा. हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. आता जर प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय जर विचारलं तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं तर हा माउंटबॅटन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि शेवटचा भारताचा व्हाईसरॉय सुद्धा हा माउंटबॅटनच आहे. ठीक आहे, आता इतिहासाचे जे काही टॉप 50 प्रश्न होते ते आपण इथे कव्हर केलेत. अशाच पद्धतीने आपण भूगोलाचे जे काही टॉप 50 प्रश्न आहेत ते इथे कव्हर करणार आहोत. चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे त्याचा, वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो तर सितांबर, लक्षात ठेवायचं आहे. या वातावरणातल्या थरामध्ये आपल्याला ओझोन वायूचा थर जो आहे तो आढळतो. ठीक आहे, ओझोन वायूमुळे जे काही सूर्यापासून येणारे UV रेज आहेत ते रोखले जातात, ज्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आजारापासून मुक्तता जी आहे ते त्या ठिकाणी होते. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा निश्चित करते तर भारत आणि चीन या दोन देशादरम्यानची जी काही सीमा आहे ती मॅकमोहन रेषा निश्चित करते, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पृथ्वीवरील सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे तर प्रशांत महासागरातील मरियाना गर्ता, लक्षात ठेवा. जवळपास 11 किलोमीटर खोल ही गर्ता आहे. पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाण जर आपण बघितलं तर ते आहे माउंट एव्हरेस्ट, लक्षात ठेवा. मात्र खोल जर विचारलं तर मरियाना गर्ता, प्रशांत महासागर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ओडिसातील चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्यातील सर्वात मोठं सरोवर जे आहे ते भारतातलं सांगता येतं. ओके, गोदावरी नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही आपल्याला सांगता येते. रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते तर कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. यालाच कापसाची काळी मृदा असं म्हटलं जातं. दख्खनचा जो काही भाग आहे महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आपल्याला ही मृदा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. ठीक आहे, पुढे जाऊयात. सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कोणता कालवा आहे सुएझ कालवा आहे, लक्षात ठेवा. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र, कोणता कालवा सुएझ कालवा. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे तर अंदमान निकोबार बेटांवर बॅरेन बेट नावाचं जे काही ठिकाण आहे तिथे आपल्याला भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी जो आहे तो पाहायला मिळतो. ठीक आहे, IMP करून ठेवू शकता याला तुम्ही. ओके, पुढे जाऊयात. कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यांमधून जातो तर 8 राज्यांमधून जातो. आणि त्याची ट्रिक काय आहे मित्र माझा राघुछाप, हे ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही हे 8 राज्य लक्षात ठेवू शकता. कर्कवृत्त भारतातील एकूण 8 राज्यांमधून जातो. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो रिश्टर स्केल या एककाचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. पुढे जाऊयात. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं तर गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर लक्षात ठेवा, नर्मदा असेल, तापी नदी असेल, यासारख्या ज्या काही महत्त्वपूर्ण नद्या आहेत त्या पश्चिम नद्या आहेत आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढे जाऊयात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर रत्नागिरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या रेखावृत्तावरून जाते तर 180 डिग्री रेखावृत्तावरून आपल्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे ती जाताना दिसते. भारतातील सर्वात उंच धरण कोणते तर टिहरी धरण, लक्षात ठेवा, उत्तराखंडमध्ये आहे. IMP करून ठेवा, महत्त्वाचा प्रश्न असेल. पुढे जाऊयात. पामीरचे पठार कोणत्या खंडात आहे ज्याला जगाचे छप्पर असं म्हटलं जातं तर ते आहे आशिया खंडामध्ये. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगाचे छप्पर कशाला म्हटलं जातं तर पामीरच्या पठाराला त्या ठिकाणी जगाचे छप्पर असं म्हटलं जातं.
पुढे बघा, अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आपल्याला ठिकाणी सांगता येते. पुढे जाऊयात, विषुववृत्तावर दिवसाचा कालावधी जास्तीत जास्त किती तासांचा असतो? तर 12 तासांचा त्या ठिकाणी असतो. गुरु शिखर हे मागे चर्चेमध्ये होतं, त्यासाठी IMP करून ठेवा, लक्षात ठेवा. माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट कोणत्या नदीमध्ये आहे? तर आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट माजुली हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पॅन्जिया या प्राचीन सलग महाखंडाच्या सभोवतालच्या महासागराचे नाव काय होते? तर पॅन्थालसा हे पॅन्जिया या प्राचीन सलग महाखंडाच्या सभोवतालच्या महासागराचे नाव लक्षात ठेवायचे. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर खारे वारे असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. 2 प्रकारचे वारे आहेत, खारे वारे आणि मतलई वारे. तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असं म्हटलं जातं. वायुदाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. वायुदाब मोजण्यासाठी बॅरोमीटर. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा बॉक्साईट उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये बॉक्साईटचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर पृथ्वीचा स्वतःभोवती किती अंशांनी कललेला आहे? तर 23.5 अंशांनी त्या ठिकाणी तो कललेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात, हिमालयातील माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशामध्ये आहे? उत्तर असेल नेपाळ. आता विशेषतः जर आपण बघितलं तर नेपाळ आणि चीन यांच्या सीमेवर हे आहे. दोन्ही साईडनी चढाई करता येते. सहसा प्रसिद्ध जे आहे ते नेपाळमधूनच आहे. ओके, हिमालयात जर आपण बघितलं नेपाळमध्ये लक्षात घ्यायचंय. खादर आणि भांगर हे कशाचे प्रकार आहेत? तर गाळाच्या मृदेचे प्रकार आहेत. कोणते? खादर आणि भांगर हे कशाचे? गाळाच्या मृदेचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. ओके, 2 नद्यांमधील सुपीक प्रदेशाला भूगोलशास्त्रानुसार काय म्हटलं जातं? समजा तापी नदी असेल, नर्मदा नदी असेल, यांच्या मधल्या प्रदेशाला काय म्हटलं जातं? दोआब असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा गंगा यमुना नद्यांच्या मधला जो काही प्रदेश आहे त्याला दोआबाचा प्रदेश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तो मुद्दा लक्षात ठेवा. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर दोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. IMP करून ठेवा, महत्वाचं आहे मित्रांनो. पुढे बघा, भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर मेघालयामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस अंबोली घाटामध्ये त्या ठिकाणी पडतो, लक्षात ठेवा. सध्या जर आपण बघितलं तर साताऱ्यामध्ये पाथरपुंज नावाचं गाव आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होताना आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याने व्यापलेला भाग किती टक्के आहे? तर सुमारे 71% पृथ्वीचा भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. एल निनो हा उष्ण पाण्याचा प्रवाह कोणत्या महासागरात निर्माण होतो? तर प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर, लक्षात ठेवा. इथे ज्यावेळेस उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या भारतावर होतो. भारतावर दुष्काळ पडण्याची शक्यता असते किंवा त्या वर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी त्या ठिकाणी होऊन जातं. सध्या चर्चेमध्ये आहे, त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पाऊस जो आहे तो होताना आपल्याला दिसत नाही. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली जाते? तर 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. रोअरिंग 40 म्हणजे गरजणारे 40 म्हणजे काय? तर दक्षिण गोलार्धामध्ये 40 ते 50 डिग्री अक्षांश दरम्यान वाहणारे अतिवेगवान जे काही पश्चिम वारे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? गरजणारे 40. ठीक आहे. 40 हे काय आहेत? अतिवेगवान पश्चिमी वारे आहेत. म्हणजे इतक्या वेगाने वाहतात की त्यामुळे खूप म्हणजे एक प्रकारे आपण त्याला रोअर होतो किंवा आवाज त्या ठिकाणी होतो, म्हणून त्यांना गरजणारे 40 असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरी या पर्वतरांगेमुळे त्या ठिकाणी वेगळी झालेली आहेत. सातपुडामुळे नर्मदा आणि तापी नदी. ओके, पुढे जाऊयात. ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर, लक्षात ठेवा. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारीचं उत्पादन जे आहे ते होतं. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर जिम कार्बेट नॅशनल पार्क जे आहे, जे की भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. जगभरामध्ये असे खूप कमी ठिकाणं आहेत उल्कापातामुळे निर्माण झाले, त्यापैकीच एक लोणार सरोवर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आकाशातून उल्का जी आहे ती पडली, त्यामुळं हे मोठं जे काही लोणार सरोवर जे आहे ते तिथे तयार झालंय. अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती आहे? तर पोर्ट ब्लेअर, लक्षात ठेवा. ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते? तर पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर हे सर्वात मोठं महासागर, लक्षात ठेवायचे.
सूर्याच्या पृष्ठभागावरील अंदाजे तापमान किती असतं? तर जवळपास 6000 अंश सेल्सिअस इतकं सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान असतं, लक्षात ठेवा. तसंच तापमान जे आहे ते पृथ्वीच्या गाभ्यामध्ये सुद्धा इतक्या स्वरूपाचं तापमान आपल्याला पाहायला मिळतं. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल नदी, लक्षात ठेवा. आफ्रिका खंडातली ही जगातील सर्वात लांब नदी आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांना जोडणारा पर्वत कोणता? तर निलगिरी पर्वत, लक्षात ठेवा. अगेन IMP करून ठेवू शकता या प्रश्नाला, महत्वाचा आहे. तर पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांना जोडणारा कोणता पर्वत? तर निलगिरी पर्वत, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडतो? अत्यंत महत्वाचा आहे. विचारले तुम्हाला ईशान्य, नैऋत्य विचारले का? नाही. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ईशान्य मोसमी पावसापेक्षा नैऋत्य मोसमी पावसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे वृष्टी जी आहे ती होताना आपल्याला दिसते. इथे ईशान्य विचारलंय. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर 365 दिवस आणि 6 तास इतका वेळ त्या ठिकाणी लागतो. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यासाठी आसाममधलं हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतातील कळसुबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर हे सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सुनामी हा मूळ शब्द कोणत्या भाषेतला आहे? तर जपानी भाषेतला आहे सुनामी हा शब्द, लक्षात ठेवा. चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पृथ्वीवर कोणती नैसर्गिक घटना घडते? तर भरती आणि ओहोटी. बघा, समुद्राला जी काही भरती आणि ओहोटी येते ती चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे. ओके. भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हटलं जातं? तर इंदिरा पॉइंट असं म्हटलं जातं. आणि हे इंदिरा पॉइंट कुठे आहे? तर ग्रेट निकोबार बेट, म्हणजे अंदमान निकोबार बेट जे आहे त्यातलं जे काही निकोबार बेट आहे तिथे आपलं हे इंदिरा पॉइंट भारताचं दक्षिणेकडील टोक आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर राज्यशास्त्राचे काही टॉप 50 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा परीक्षेमध्ये होताना दिसून जाईल. बघा, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावर तुम्हाला या लेक्चरची PDF सुद्धा मिळून जाईल. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली? तर उत्तर असेल 9 डिसेंबर 1946 या दिवशी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर SP सिन्हा होते, लक्षात ठेवा. फ्रान्सची जी काही पद्धत होती त्या पद्धतीमध्ये ज्येष्ठ तिथल्या सदस्याला अध्यक्ष बनवलं जातं. त्याच पद्धतीचं अनुकरण करून आपण पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष SP सिन्हा यांना बनवलेलं होतं. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आले आहे? तर अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत हक्क जे आहेत ते स्वीकारलेले आहे. कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं आहे? तर कलम 32 ला लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे? भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे. त्यालाच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कलम 32 हेच काय आहे? मुळात एक मूलभूत हक्क आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत? तर आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती घेतलेली आहेत. त्यांनाच काय म्हणतो आपण? DPSP असं त्या ठिकाणी म्हणतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी इथं विदाऊट आन्सरचा ठेवला आहे. सोपा आहे, मात्र देण्याचा प्रयत्न करा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर असेल भारताचे उपराष्ट्रपती. ओके. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात मित्रांनो? पदसिद्ध सभापती असतात. IMP करून ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात असा प्रश्न आहे. तर कमाल लक्षात ठेवा, 552 सदस्य जे आहेत ते लोकसभेचे असतात. पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर राष्ट्रपती काय करतात? राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती करतात. पदावरून दूर सुद्धा राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल काय करतात? पदावर त्या ठिकाणी राहतात. एकाच राज्यपालाची त्यांच्या कार्यकाळामध्ये एक किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून सुद्धा नियुक्ती करता येते. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 153 लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानात घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमांतर्गत दिली आहे? तर कलम 368 नुसार आपण काय करतो? संविधानामध्ये घटनादुरुस्ती आपल्याला करता येते. ठीक आहे. कलम 368. पुढे जाऊयात. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये 22 प्रादेशिक भाषांचा समावेश आहे? तर भारतीय राज्यघटनेची जी काही 8वी अनुसूची आहे त्या 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला किती? 22 भाषा. मूळ घटनेमध्ये 14 भाषा होत्या. कालांतराने 3 घटनादुरुस्तीनुसार सध्याच्यामध्ये 22 भाषा आपल्याला 8व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार
कायदा म्हणजेच RTI लक्षात ठेवा, किंवा त्याला माहितीचा अधिकार अधिनियम असं म्हणतो, भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2005 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे तो त्या ठिकाणी 2005 मध्ये लागू करण्यात आला. भारतात राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर 24 एप्रिल हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. राष्ट्रीय पंचायत राज दिन, बऱ्याचदा प्रश्न तुम्हाला याच्यावर आलेला आहे, RTI वर सुद्धा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे. ओके, पंचायत राज दिन 24 एप्रिल. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना लोकशाही विकेंद्रीकरणासाठी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, भारतात पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्याने स्वीकारली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल राजस्थान. राजस्थानने सर्वप्रथम काय केलं आहे? पंचायत राज व्यवस्था जी आहे ती स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? तर भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. IMP करून ठेवा, CJI जे आहेत, ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश भारतीय राष्ट्रपतींना शपथ देतात. पुढे जाऊयात, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतो? तर लोकसभेचे काही अध्यक्ष असतात तेच काय असतात? संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा, संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये सामान्य विधेयकावरून जर मतभेद निर्माण झाले तर अशा वेळी संयुक्त बैठक बोलली जाते, राष्ट्रपती बोलवतात, अध्यक्ष मात्र लोकसभेचेच अध्यक्ष असतात, तो मुद्दा लक्षात ठेवा. अनुपस्थित असेल तर उपाध्यक्ष, मग पुढे ते राज्यसभेच्या उपसभापतीकडे वगैरे येतं, तो मुद्दा लक्षात ठेवा, राज्यसभेच्या सभापतीकडे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय 21 वर्षावरून 18 वर्ष इतकं कमी करण्यात आलं? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 61वी घटना दुरुस्ती. या 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष इतकं कमी करण्यात आलं. ओके, महत्वाचं आहे. राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद जी आहे ती करण्यात आली. पुढे बघा, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत पुकारली जाऊ शकते? तर कलम 360 आर्थिक आणीबाणी जी आहे ती या कलमांतर्गत पुकारली जाऊ शकते. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? तर कलम 356 नुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आतापर्यंत आर्थिक आणीबाणी एकदाही लागू करण्यात आली नाही भारतामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. ओके, राष्ट्रीय आणीबाणी 352, आर्थिक आणीबाणी 360 आणि राष्ट्रपती राजवट 356. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? म्हणजे सुप्रीम कमांडर कोण असतात? राष्ट्रपती. लक्षात ठेवा, राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर असेल सुकुमार सेन. हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त हे काय करतात? पदावर राहू शकतात. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे. इतर जे काही निवडणूक आयुक्त असतात ते सुद्धा त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित संविधानातील कलम 17 मध्ये तरतूद आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर जवळपास 11 एकूण मूलभूत कर्तव्य जी आहेत ती भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता मूळ राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ज्यावेळेस गरज भासली त्यावेळेस एक सुवर्णसिंग समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर पुढे 86वी घटना दुरुस्ती केली गेली आणि त्यानुसार 2002 मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं आणि मग सध्या जवळपास एकूण 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. प्रश्न त्याशी संदर्भातलाच आहे. संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला? तर सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसारच काय झालेला आहे? मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला होता. पुढे जाऊयात, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क बनवण्यात आला? तर कलम 21A लक्षात ठेवा. यानुसार शिक्षणाचा अधिकार हा आता मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. ओके, कलम 21A. पुढचा प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पंचायत राजशी संबंधित आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. त्याचबरोबर 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्याशी संबंधित आहे, म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका. 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज, 74वी घटना दुरुस्ती महानगरपालिका. लक्षात ठेवा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सर्वांना माहिती आहे.
पुढे जाऊयात, नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या नव्या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली, लक्षात ठेवा. कधी? 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे बघा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हेच काय असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढे बघा, केंद्र आणि राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर सरकारी आयोग, लक्षात ठेवा. सरकारी आयोग जो आहे तो केंद्र आणि राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी त्यांची स्थापना किंवा नेमणूक जी आहे ती करण्यात आली होती. संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकते? तर 6 महिने इतकं अंतर असू शकतं. ओके, महत्वाचे प्रश्न आहेत. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडता येतं? तर फक्त लोकसभेमध्येच ते मांडता येतं. IMP करून ठेवा, राज्यसभेमध्ये ते मांडलं जात नाही. धनविधेयकाबाबत लोकसभेला वरचढ अधिकार आहेत, त्यामुळं फक्त ते लोकसभेतच मांडलं जातं सर्वप्रथम. एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवतं? तर लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती जे असतात त्यांना हे ठरवण्याचा अधिकार आहे. जे विधेयक मांडलं जातं ते धनविधेयक आहे का नाही ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर नेदरलँडमधल्या हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत एकूण किती अस्थायी सदस्य असतात? तर एकूण 10 अस्थायी सदस्य तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. सार्क या प्रादेशिक संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे? तर नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी त्यांचं सार्कचं मुख्यालय आहे. पंचशील तत्वे 1954 मध्ये कोणत्या 2 देशांच्या पंतप्रधानांनी मान्य केली? तर भारत आणि चीन. भारताकडून पंडित जवाहरलाल नेहरू होते, चीनकडून कोण होते? कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. हा पंचशील करार महत्वाचा आहे. 1954, 2 देश भारत आणि चीन, भारताकडून पंडित जवाहरलाल नेहरू. संपत्तीचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला? तर 44वी घटनादुरुस्ती, लक्षात ठेवा. 1978 मध्ये संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता पूर्वी, तो तिथून वगळण्यात आला आणि त्या संपत्तीच्या अधिकाराला आता काय बनवण्यात आलेला आहे? तर त्याला कायदेशीर अधिकाराचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढे बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशातून आपण घेतली आहे? तर अमेरिका या देशाकडून आपण न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी संकल्पना आहे ती घेतलेली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार? तर कलम 148 मध्ये या पदाची तरतूद आहे. कशाची? कॅगची. ओके, महत्वाचं आहे. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाची सुरुवात होते? तर सरनामा, लक्षात ठेवा, प्रस्तावना वगैरे. आम्ही भारताचे लोक. आता वी द पीपल ही जी काही सुरुवात आहे ती आपण अमेरिकेच्या त्या ठिकाणी घटनेतून घेतलेली आहे. समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारली आहे? तर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून आपण स्वीकारलेली आहे. पुढे बघा, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर राजेंद्र प्रसाद. कधी? 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. एकंदरीत लक्षात ठेवा, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीनेच काय केलं आहे? संविधानाचा मसुदा जो आहे तो तयार केला होता. पुढे बघा, कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो आता रद्द झाला आहे? तर कलम 370 यानुसार जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होता. कलम रद्द झाला नाही, त्यातल्या तरतुदी रद्द झाल्यात, तो मुद्दा लक्षात ठेवा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय किती आहे? तर 65 वर्ष. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1919. ठीक आहे. तर राज्यघटनेवरील हे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. संविधान सभा जी आहे ती 22 समित्यांच्या माध्यमातून काम करत होती. भारतीय घटनाकर्त्यांनी जवळपास 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून काय केलं होतं? भारतीय राज्यघटना जी आहे ती बनवली होती. जवळपास संविधान सभेचे 11 सत्र त्या ठिकाणी चालले होते. संविधान सभेवर 284 सदस्यांनी घटनेवर सह्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या. संविधान सभेच्या बाबतीत जर विचार केला तर लक्षात ठेवा, तर याची जी काही निशाणी आहे संविधान सभेची ती हत्ती या ठिकाणी संविधान सभेची काय होती? निशाणी होती. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते जे की तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण की अशाच पद्धतीची क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला येत्या काळामध्ये या चॅनलवर मिळणार आहेत. त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.